गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आपल्याला भविष्यामध्ये डायबिटीज होईल का नाही. मला एक काल कस्टमर म्हणला की मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो आहे, तर मला भविष्यामध्ये काही वर्षानंतर शुगर होईल का नाही. तर मित्रांनो, भविष्यामध्ये डायबिटीज होईल का नाही याची कोणतीच गॅरंटी नाही. आपण व्यवस्थित वर्कआउट करतात, व्यवस्थित डाएट घेतात, तरी पण आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. कारण डायबिटीज होण्यामागलचे भरपूर फॅक्टर याला ॲफेक्ट करतात, भरपूर कॉजेस असतात. मग त्यामध्ये आपली लाईफस्टाईल आहे. मग लाईफस्टाईलमध्ये काय येतं, पहिली गोष्ट आपण किती तास झोप घेतात. 7 ते 8 घंट्याची झोप हे आपल्याला असायला पाहिजे, जे की याने काय होईल, तणाव कमी होईल. आणि तणाव कमी झाला तर कॉर्टिसॉल हे हार्मोन कमी होईल आणि यामुळे आपलं वेट वाढणार नाही, पोटावर चरबी येणार नाही. पोटावर चरबी जर आली तर ती डायरेक्ट इन्सुलिनच्या कामावर इफेक्ट करतं. इन्सुलिन व्यवस्थित काम करत नाही, इन्सुलिन रेजिस्टन्स होतो. बीटा सेल्स व्यवस्थित काम करत नाहीत, डॅमेज होतात. पॅनक्रियाज ऑर्गनवर त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे तणाव हे डायरेक्ट कनेक्ट आपल्या इन्सुलिनसोबत आहे. म्हणून जर तणाव घेत असाल तर आपल्या ब्लडमध्ये शुगर वाढेल. त्यामुळे व्यवस्थित झोप, वर्कआउट करणे, योगा, प्राणायाम करणे आणि तणावाला मॅनेज करणं हे महत्त्वाचं असतं. मग हे लाईफस्टाईलमध्ये येतं. आणि आपला डाएट, आपला संतुलित डाएट आहे का, बॅलेन्स्ड डाएट आहे का. मग त्यामध्ये आपण किती कार्बोहायड्रेट घेतात, किती प्रोटीन घेतात, किती फायबर घेतात, विटॅमिन्स, हिरव्या भाज्या खातात का, यावर डिपेंड असतं. तर कार्बोहायड्रेट जर आपण जास्त आपल्या डाएटमध्ये ॲड केलं तर आपली शुगर कमी जास्त होऊ शकते. आणि कार्बोहायड्रेट जास्त झाल्यानंतर शुगर आपल्या ब्लडमध्ये जास्त होते आणि लवकरच काही टायमातच कमी होते. म्हणून जास्त कार्बोहायड्रेट टाळायला पाहिजे आणि आपल्या डाएटमध्ये प्रोटीन, फायबर आणि विटॅमिन्स ॲड करायला पाहिजे, जे की यामुळे काय होईल की लाँग टाईमपर्यंत आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड होईल. आपली बॉडी व्यवस्थित काम करेल, आपला ब्रेन व्यवस्थित एनर्जेटिक राहील आणि काम करेल. म्हणून आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट कमी करायचं, प्रोटीन वाढवायचं. प्रोटीनमध्ये डाळी आहेत, पनीर आहे, म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आहेत प्रोटीनच्या, त्या ॲड करायच्या. आणि आपल्या डाएटमध्ये एका जेवणामध्ये हे समजा 1 ते 2 चपाती असायला पाहिजे आणि दुसऱ्या जेवणामध्ये 1 ते 2. मग यामुळे काय होईल, वेट बॅलेन्स राहील आणि जास्त कार्बोहायड्रेट, शुगर कमी जास्त होणार नाही. अगर तुम्ही 6 चपात्या खातात तर त्या चपात्या ही तुम्ही जेवणामध्ये त्याला डिवाईड करा, टप्प्याटप्प्याने खावा, एकदाच भरपूर खाऊ नका, नाहीतर शुगर वाढेल. आणि शुगर ही कार्बोहायड्रेटमध्ये वाढते आणि लवकर कमी पण होते. त्यामुळे आपल्याला कमजोरी, थकान, चक्कर आल्यासारखं वाटतं. तर असे भरपूर फॅक्टर असतात. एज फॅक्टर आहे, जसं एज वाढतं 40 ते 45 वर्षानंतर व्यवस्थित इन्सुलिन काम करत नाही, हे एक कारण आहे. आपल्याला डायबिटीज होण्याची शक्यता जास्त ह्या वर्षात राहते. काही मेडिसिनचा साईड इफेक्ट आहे.
पॅनक्रियाज ह्या ऑर्गनवर समजा काही साईड इफेक्ट झाला, त्याचा कोणता डिसीज असला तरी आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. यामुळे डायबिटीज होईन का नाही भविष्यामध्ये हे सांगता येत नाही, कारण भरपूर फॅक्टर ॲफेक्ट करतात. जरी आपण वर्कआउट करतात पण इकडं जास्त तणाव घेतात तरी पण डायबिटीज होऊ शकतं. म्हणून असं आपण सांगू शकत नाही की भविष्यामध्ये डायबिटीज होईल का. पण जर आपली लाईफस्टाईल व्यवस्थित आपण बॅलेन्स ठेवली तर शक्यता कमी होते. मग त्यामध्ये आपलं वर्कआउट आलं, व्यवस्थित झोप आलं, तणाव मॅनेजमेंट, आपला डाएट, कार्बोहायड्रेट कमी, म्हणजे गोड पदार्थ कमी करायचे. तर आपण राईस घेतात तर त्या ठिकाणी व्हाईट राईस घ्यायचा नाही, ब्राऊन राईसचा यूज करायचा. तर यामुळे शुगर कंट्रोल होते. दररोज वर्कआउट करायचं, योगा प्राणायाम करायचे, तर यामुळे शुगर होण्याचा चान्स कमी होतो. आणि काही जेनेटिक्स पण असतं. आईवडिलांना जर शुगर असेल, डायबिटीज असेल तर ते मुलांना होण्याचा चान्स भरपूर असतो. म्हणून हे एक त्याचं कारण आहे. तर मित्रांनो, भविष्यामध्ये डायबिटीज होईल का नाही हे सांगता येत नाही. डायबिटीज हा कुणाला पण कोणत्या ना कोणत्या कारणाने होऊ शकतो. थँक्यू व्हेरी मच.